नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बेसन पिठामध्ये दूध घालून एक भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत, जो महिनाभर आरामात टिकेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर हा मेजरिंग कप आहे, याने मी साधारणपणे 3 कप बेसन पीठ घेतलेला आहे। तुम्हाला क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ह्या बेसन पिठामध्ये आपण ओवा जिऱ्याची पावडर चाळून घालणार आहोत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन पीठ देखील मी अगोदरच चाळून ठेवलं होतं। तुम्ही देखील बेसन पीठ चाळूनच वापरा। बेसन पीठ तुम्ही बाहेरचं किंवा घरचं अगदी कुठलंही वापरू शकता। आता ओवा जिरे दाताखाली येतात म्हणून आपण त्याची पूड करून घेतलेली आहे। रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्यामुळे रंग खूप छान येतो। चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता थोडासा हिंग घालायचा आहे। हिंगाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण तेल किंवा तूप कुठल्याही प्रकारचं मोहन घातलेलं नाही आहे, कारण मोहन घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। तर चवीप्रमाणे मीठ घातल्याच्या नंतर आता जसं लागेल तसं थोडं थोडं करून यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध घालून ह्याचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपण बनवून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, दूध घालताना घाई अजिबात करायची नाही आहे। ह्यामध्ये दूध घालताना थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचं आहे। एकदम जर दूध घातलं तर हे पातळ होईल, परत यामध्ये बेसन पीठ, तिखट, मीठ सगळं ॲड करावं लागेल। त्यामुळे दूध घालताना अजिबात कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे। तर आता मी थोडं थोडं करून दूध याच्यामध्ये ॲड करून घेते आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। तुम्ही चमच्याच्या ऐवजी हाताचा वापर देखील करू शकता। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी खायला अतिशय भन्नाट लागते। तुम्ही दिवाळी फराळमध्ये देखील ही रेसिपी बनवू शकता। मी दिवाळी फराळमध्येच ही रेसिपी बनवली होती, पण मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटला नाही, त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडंसं लेट झालेलं आहे। तर थोडं थोडं दूध आपण घालून ह्याचं छान असं बॅटर बनवून घेतो आहे। तर ह्याच पद्धतीने हे सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर वेगळा फ्लेवर हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं चाट मसाला देखील घालू शकता, त्यामुळे देखील फ्लेवर छान येतो आणि हा जो पदार्थ आपण करणार आहोत त्याला खूप चटपटीत अशी चव येते। आमचूर पावडर देखील यामध्ये ॲड करू शकता। तर साधारणपणे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी याची कशी आहे, ते खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। आता हे तर आपलं रेडी झालेलं आहे। दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवणार आहे आणि कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर हा पदार्थ बनवण्याच्या आधी तेल अगदी मस्त छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, कारण तेल जर गरम नाही झालं तर हा पदार्थ बिघडू शकतो। तर गॅसची फ्लेम आपण आता मध्यम ठेवलेली आहे। तेल अगदी मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। आणि आता मी एक किचन प्रेस घेते आहे आणि त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेणार आहोत। तर हा जो पदार्थ आहे हा 1 ते 1.5 महिना आरामात टिकतो। खायला देखील एकदम भन्नाट लागतो। तर आता आपण ह्यामध्ये हे बॅटर भरून घेणार आहोत आणि खाली आपण शेव बनवण्यासाठी जी प्लेट वापरतो ती प्लेट मी लावून घेतलेली आहे। मी जाड प्लेट वापरलेली आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही बारीक प्लेट देखील वापरू शकता। तर ह्याच पद्धतीने हे बॅटर असं यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता याची शेव बनवून घेणार आहोत। तर बेसन पिठामध्ये दूध घालून आज आपण मस्तपैकी खमंग अशी मसाला शेव बनवतो आहे। खायला खूप छान लागते। ह्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता। तर आता ह्यामध्ये बॅटर भरून घेतलं आहे, तेल देखील छान कडकडीत असं गरम झालं आहे आणि आता आपण ह्यामध्ये शेव बनवून घेणार आहोत। याची फ्लेम आता आपण मोठी ठेवणार आहोत आणि नंतर फ्लेम कमी करणार आहोत। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही शेव बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मी जाड घेतलेली आहे। तेल छान गरम झालं आहे, त्यामुळे लगेच याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे।
आणि याला आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेणार आहोत। खायला मस्त खमंग कुरकुरीत आणि भाजीसाठी देखील ही शेव तुम्ही वापरू शकता। माझ्या मुलांना तर ही शेव खूप आवडते, त्यामुळे बेसन पिठात दूध घालून ही शेव मी नेहमीच बनवते। तर आता अजूनही तळल्या गेलेली नाही आहे। तळल्या गेल्याच्या नंतर आपण याला दुसऱ्या बाजूनी पलटवून घेणार आहोत। तर अजिबात ऑइली देखील होत नाही, खराब देखील होत नाही, खूप छान लागते। याआधी देखील माझ्या चॅनलवर दिवाळी फराळ स्पेशल भरपूर रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही चेक केल्याच असतील। तर अजून एक रिक्वेस्ट आहे मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि रेसिपी तुम्हाला कशा वाटतात किंवा व्हिडिओ कसे वाटतात हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर ह्या पद्धतीने मस्त अशी शेव कुरकुरीत तळून झालेली आहे। कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे। तर आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे, अजिबात ऑइली झालेली नाही आहे। ह्याच पद्धतीने मी सगळी शेव बनवून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। काहीतरी वेगळी चव आहे, वेगळा प्रकार आहे, अतिशय कुरकुरीत अशी शेव झालेली आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।